रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। श्रवण करणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे सध्या आपले हे प्रवचन वर्ग सुरू आहे। न लगे हालावे चालावे बाहेरी अवघेची घरी बैसलिया। हे सगळे जण घरी बसूनच प्रवचन ऐकत आहात आणि मी पण घरी बसूनच प्रवचन करत आहे, पण तरी सुद्धा परमार्थ सिद्धीला नेण्यासाठीच साधन उभय पक्षी आपल्या सर्वांचं चाललेलं आहे। मंगळवारी आपण नरदेहाची महती ऐकली आणि नरदेहात आल्यानंतर पूर्ण व्यक्तिमत्व विकास कुठल्या गोष्टीमुळे आपला साधला जातो ते पाहत असताना आपण पाहिलं की आत्मज्ञान संपन्न होणे, जीवन मुक्तीचा आनंद लुटत लुटत जीवन व्यतीत करणे हा खरा व्यक्तिमत्व विकासाचा उच्चांक आहे। आणि तो गाठण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आज आपल्याला 4 पुरुषार्थ आणि परमार्थ म्हणजे काय ते पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। गेल्या गुरुवारी आपण 3 सुख पाहिलेली आहेत। एक विषय सुख, दुसरं निद्रा सुख आणि तिसरं आत्मसुख। आणि त्याचं विवेचन ऐकत असताना करत असताना आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आमच्या जीवनातले सगळे दुःख जर आम्हाला घालवायचे असतील तर व्यावहारिक सत्तेत उपाय करून सुद्धा काही प्रमाणामध्ये ते आम्हाला दूर करता येतात, परंतु सकल दुःख निवृत्ती जी आहे ती मात्र आपल्याला परमार्थाशिवाय पूर्णपणे करता येणार नाही। आणि असा निश्चय झाल्यानंतर परमार्थ म्हणजे काय ते प्राप्त करण्यासाठी काय करावं लागणार आहे ह्या पद्धतीचा विचार आजच्या विवेचनामध्ये आपल्याला करायचा आहे। 4 पुरुषार्थ आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत। हे 4 पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पिलर्स आणि त्या पिलर्सवर उभारलेलं आपलं जीवन रूपी घर ते आपल्याला आज पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। 4 वर्ण, 4 आश्रम, 4 पुरुषार्थांवर आधारलेली जी जीवन पद्धती आहे त्याला धर्म असं म्हणतात। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामध्ये मुळातच आपल्या समोर मांडणी आहे पहिल्यांदी धर्म, मग अर्थ आणि काम आणि मग मोक्ष। म्हणजे धर्म आणि मोक्षाच्या मध्ये अर्थ आणि काम आहे। तुम्हाला आम्हाला अर्थ आणि कामाची निश्चितच गरज आहे व्यावहारिक जीवन जगत असताना। देह धारणेसाठी या 2 पुरुषार्थाची नक्की गरज आहे। आता हे पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय आहे तर पौरुष प्रयत्नांनी जे प्राप्त करता येतं त्याला पुरुषार्थ असं म्हणतात। आणि हे पुरुषार्थ 2 प्रकाराने तुम्हाला आम्हाला सिद्ध करता येतात। एक आहे की जसं आपण नेहमी पाहतो की काही लोक मुळातच निर्भय असतात आणि मग अचाट अशी कर्मे करून आपल्या समोर ते दाखवतात। त्यांना मुळातच जीवाची भीती वगैरे काही नसते आणि अचाट असे कर्म आपल्याला ते करून दाखवतात। त्यासाठी सुद्धा त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागतात। त्याला उच्छृंखल पुरुषार्थ असं म्हणतात की त्यांनी ते केलेलं आहे खरं, पण त्यांच्या मनात येईल तसं त्याप्रमाणे वागून जिद्दीने हट्टानी त्यांनी जे त्यांना करायचं आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि दुसरा पुरुषार्थाचा प्रकार जो आहे तो म्हणजे शांतपणे धर्माच्या आज्ञा पाळत पाळत चित्त शुद्धी शांती करत करत
आपल्या ध्येयापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचणे. आता हा जो इथला मोक्ष आहे तो आपल्याला बाहेरून आणायचा आहे का? त्या संबंधातले जे विचार आहेत ते आपण सगळ्यात शेवटी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात आपली आहे धर्म, अर्थ आणि काम. तर अर्थ आणि काम हे दोन ज्या गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत ते आपल्या लौकिक जीवनातला अभ्युदय ज्याला म्हणतात तो सिद्ध करण्यासाठी दोन प्रकारांनी जीवन संपन्न करता येतं. उपनिषदांनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. एक मार्ग आहे अभ्युदयाचा आणि दुसरा आहे निश्रेयसाचा. त्यालाच प्रेय आणि श्रेय असं म्हटलेलं आहे. ज्याला या जीवनामध्ये कामभोग नंतर अर्थप्राप्ती हेच आपलं पूर्ण जीवन वाटतं आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जे जीवन व्यतीत करतात ते प्रेय मार्गाने जाणार असतात. आणि ज्यांना मोक्ष, भगवंताची भेट हेच जास्त श्रेयस्कर वाटतं ते श्रेय या मार्गाने म्हणजे निश्रेयस मार्गाने पुढे आपल्या जीवनाची वाटचाल करतात. पण आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे की या दोन्हीही गोष्टी इहलौकिकातील जीवन संपन्न होण्यासाठी आम्हाला प्रेयाची गरज आहे आणि पारमार्थिक जीवन आमचं संपन्न होण्यासाठी म्हणजे पारलौकिक अनुभवासाठी तुम्हाला आम्हाला निश्रेयसाचा मार्ग सुद्धा पूर्णपणे समजून घेतला पाहिजे. असे दोन मार्गाच्या साहाय्याने मानवी जीवन अत्यंत संपन्न पद्धतीने, दर्जेदार पद्धतीने तुम्हाला आम्हाला जगता येतं. आणि म्हणून प्रेयस आणि श्रेयस असे दोन मार्ग, त्यालाच अभ्युदय आणि निश्रेयस असं म्हटलेलं आहे. आणि त्या दोन्ही मार्गाचा विचार आपल्याला करण्याचा संतांनी काय केलेला आहे तर आदेश दिलेला आहे. अर्थ आणि काम जे आहेत ते या कलियुगामध्ये अत्यंत पुष्ट झालेले आहेत. एकाच बाकावर हे चार बंधू बसलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यामध्ये कलियुगामध्ये अर्थ आणि काम हे दोघे जण जे आहेत ते अत्यंत पुष्ट झालेले आहेत. आणि कामाने धर्माला ढकलून दिलेलं आहे आणि अर्थाने जे आहे ते मोक्षाला ढकलून दिलेलं आहे. आणि हे चौघ बंधू जे आहेत ते बरोबरीने वाटचाल न करता दोघं पुढे आणि दोघं मागे या पद्धतीने सध्या तुम्ही आम्ही सगळेजण जीवन व्यतीत करत आहोत. तर आपलं शास्त्र मात्र आपल्याला सांगतं की या चौघांनी एकत्र येऊन दोन्हीही प्रकारचं जे जीवन आहे ते अत्यंत संपन्न पद्धतीने जगावं. आणि म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चार गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये पहिलं जे आहे ते धर्म. आता धर्म म्हणजे नेमकं काय आहे तर चार वर्ण, चार आश्रम व चार पुरुषार्थावर आधारलेली जी जीवन पद्धती आहे त्याला धर्म असं म्हणतात. असं डॉक्टर काकांनी आपल्या समोर व्याख्या ठेवलेली आहे. आचारः प्रभवो धर्म ही धर्माची व्याख्या आपल्याला आचरणाची दिशा दाखवते. तर नेमकं काय आहे तर मानवी जीवन ही आचार नियमामध्ये बंदिस्त करून घेणे त्याला या ठिकाणी धर्म असं म्हटलेलं आहे. धर्म या शब्दाचा दुसरा एक अर्थ आपल्या समोर आहे कर्तव्य. आणि आपला धर्म काय आहे हे आपल्याला समजून सांगण्यासाठी जवळजवळ 21 स्मृती आपल्या समोर स्मृती ग्रंथ म्हणून ठेवलेले आहेत. पाराशर स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती या पद्धतीने. पण आता आपल्याला असं वाटतं की हे आम्ही कधी समजून घ्यायचं आहे, ते कधी आचरणात आणायचं आहे. वयाच्या 60व्या वर्षानंतर ज्या वेळेला आपण या क्षेत्राकडे वळतो त्यावेळेला मनामध्ये असा प्रश्न उत्पन्न होतो की आता एवढा अभ्यास आम्ही कधी करणार, हे वाचन आम्ही कधी करणार आणि हे सगळं समजून घेऊन अधिक आयुष्य आमचं सुखदुःखाच्या लाटा झेलण्यात गेलेलं असताना पुढे शांती, तृप्ती या गोष्टी आम्हाला कधी प्राप्त होणार. परंतु संतांनी आपलं हे काम जे आहे ते अत्यंत सोपं करून ठेवलेलं आहे. सर्व सद्ग्रंथांचा, वेदांचा, वेदांत शास्त्राचा, स्मृती ग्रंथाचा सगळा अभ्यास संतांनी करून ठेवलेला आहे. आणि त्यातले जे नेमके विचार आहेत
की जे सुटसुटीतपणाने तुमच्या आमच्या समोर ठेवून आपल्याला आपली जीवन पद्धती कशी ठेवायची ते सांगून ठेवलेलं आहे. समर्थ आपल्याला म्हणतात, सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. धर्म शब्दाचा एक अर्थ आपण पाहिला, ते म्हणजे कर्तव्य. आता हे जे कर्तव्य आहे ते किती प्रकारचं आहे? एक माझं माझ्या संबंधीचं कर्तव्य आहे, दुसरं माझं माझ्या कुटुंबासंबंधीचं कर्तव्य आहे, तिसरं समाजाविषयीचं कर्तव्य आहे, चौथं राष्ट्राप्रतीचं कर्तव्य आहे. आणि हे सगळे कर्तव्य करता 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 ज्या देवानी मला जन्माला घातलेलं आहे, त्यामुळे माझं सगळं जीवन व्यवस्थित सुरळीत सुरू आहे, त्याला शोधण्याचा प्रयत्न हा सगळ्यात मोठा असा भाग कर्तव्याचा तुमच्या आमच्यासाठी सांगितलेला आहे. आणि तो त्याला समर्थ म्हणतात, सकळ धर्मामध्ये धर्म. की सगळ्या कर्तव्यामध्ये श्रेष्ठ कर्तव्य जर मानवाचं काय असेल तर स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वरूपी राहणे म्हणजे स्वतःची स्वतः पूर्णपणे ओळख करून घेणे आणि त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन राहणे, याला स्वधर्म असं म्हणतात. मग आता हा जर आम्हाला समजून घ्यायचा असेल तर सुरुवात कुठून करायची आहे? तर व्यावहारिक जीवनच आधी आमचं शुद्ध आणि स्वच्छ असलं पाहिजे. आणि म्हणून धर्माच्या आज्ञा पाळत पाळत नीती न्यायाच्या चौकटीत राहून त्या आज्ञा पालन करायच्या आहेत आणि आम्हाला आमचं जीवन व्यतीत करायचं आहे. मग आता हे स्मृती ग्रंथ जर आम्ही वाचलेले नाही तर ते आम्ही समजून कसं घ्यायचं आहे? तर सगळ्या संतांनी हे सगळे ग्रंथ घुसळून म्हणजे स्वतः अभ्यासून तुमच्या आमच्या समोर खूप थोड्या पद्धतीने हे नवनीत असं काढून ठेवलेलं आहे. आणि 3 विधी आणि 3 निषेध आपल्याला सांगून ठेवलेले आहेत. त्या विधी निषेधाचं पालन करत करत जीवन जगणं, याला धार्मिक जीवन असं म्हणता येतं. आता हे 3 विधी आणि 3 निषेध म्हणजे काय आहे? विधी म्हणजे जे त्यांनी आम्हाला करायला सांगितलं ते तुम्ही आम्ही मनापासून करणं, त्याला विधी असं म्हणतात. आणि जे करू नका असं आम्हाला सांगितलेलं आहे ते न करणे, त्याच्यापासून दूर राहणे, त्याला निषेध असं म्हटलेलं आहे. तर असं विधी निषेधाचं पालन करत करत तुम्हाला आम्हाला आपलं धार्मिक जीवन व्यवस्थितपणे जगता येतं. असं धार्मिक जीवन जगण्याचा अट्टाहास का बरं आहे? तर आमच्या धर्माने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे जर आमचं जीवन आम्ही व्यतीत करत असू तर चित्ताची शुद्धी हे जे फळ आहे ते तुम्हाला आम्हाला प्राप्त करता येतं. आणि चित्त शुद्ध झालं की मग परमार्थाचं जो पुढचा मार्ग आम्हाला अनुसरायचा आहे त्यासाठी आम्हाला अधिकार प्राप्त होतो. आणि म्हणून वेदविहित निष्काम कर्म करणे अशी शास्त्रांनी तुम्हाला आम्हाला आज्ञा केलेली आहे. आता हे 3 विधी काय आहेत की जे तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक केलेच पाहिजे. त्या 3 विधीमध्ये आपल्या समोर पहिलं ठेवलेलं आहे संत वचनांवर विश्वास. डॉक्टर काकांचं कॅलेंडरवरच्या ज्या ओव्या आहेत डॉक्टर काकांच्या, त्यामध्ये ते एका ओवीमध्ये म्हणतात, मनुष्य वचनाचा भरवसा धरू नये. आता मनुष्य वचनाचा भरवसा का बरं धरायचा नाहीये? कारण माणूस केव्हाही पालटू शकतो. दिलेलं वचन तो पाळेलच अशी त्याची खात्री नाही. त्याच्या गुणांप्रमाणे तो केव्हाही त्यामध्ये बदल करू शकतो. आता असे बदल करणारे कोण आहेत? तर सगळे आपण नेते पाहतो की निवडणुकीपूर्वी आपल्याला कितीतरी आश्वासनं देतात, परंतु ते नंतर पालन करतातच असं काही आपल्याला दिसत नाही. म्हणून मनुष्य वचनाचा भरवसा धरू नये. आणि मनुष्य वचन जे आहे त्यामध्ये स्वतःचा सुद्धा स्वार्थ थोडासा तरी दडलेलाच असतो. पण संत वचने जे आहे त्यालाच आप्तवचन असं म्हणतात. आणि संत जे आहेत त्यांचा त्यामध्ये यत्किंचितही स्वार्थ नसतो. कैसी कळवळ्याची जाती करती लाभाविण पेती, असं संतांचं वर्णन आपल्या समोर आहे की यत्किंचित सुद्धा स्वार्थ जो आहे तो त्यांच्या चित्ताला त्या ठिकाणी स्पर्श करत नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या हिताचं जे आहे, मानवी हित कशामध्ये नक्की आहे ते आपल्याला संत समजून सांगतात. आणि म्हणून संत वचनावर विश्वास ठेवणे. कारण धर्म म्हणजे काय, आमची पुढची गती काय आहे, काय केल्यामुळे मला काय प्राप्त होईल इत्यादी ज्या सगळ्या गोष्टी आहेत
त्या आपल्याला संत अधिक सुलभ पद्धतीने समजून सांगतात. आता मला कर्म मार्ग स्वीकारायचा असेल तर कशा पद्धतीचे कर्म केले म्हणजे माझ्या चित्ताची शुद्धी होईल हे आपल्याला संत समजून सांगतात. उपासना कशी करावी हे आपल्याला संत समजून सांगतात. देवाची भेट म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला संत समजून सांगतात. आणि म्हणून संत वचनावर काय करावा तर विश्वास ठेवावा. संत वचनावरची श्रद्धा, शास्त्र वचनावरची श्रद्धा आणि गुरु वचनावरची श्रद्धा तुम्हाला आम्हाला परमार्थामध्ये पुढे पुढे नेणारी आहे. म्हणून पहिला विधी जो तुम्हाला आम्हाला सांगितलेला आहे आणि तो म्हणजे संत वचनावर श्रद्धा ठेवणे, विश्वास ठेवणे. दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे की जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये नामस्मरण करावं. कारण कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन जर कुठलं सांगितलेलं असेल तर ते नामसाधन हे आहे. नामसाधनेला काळ, वेळ या कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही. तरुण, वृद्ध, बाल कोणीही नामस्मरण करू शकतं. ते अत्यंत सोपं आहे, सुटसुटीत आहे. आणि म्हणून नाम साधना जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सांभाळावी. असं दुसरं वचन काय करावं यामध्ये दुसरं वचन आपल्या समोर आहे की नामस्मरण सर्व अवस्थांमध्ये करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही केला पाहिजे. तिसरं आपल्या समोर ठेवलेलं आहे सदाचरण आणि सत्याची कास कधीही सोडू नका. या दोन गोष्टी कधीही सोडायच्या नाहीत. सदाचरण कधीही सोडायचं नाही. कितीही त्रास जरी झाला तरी सत्याकडे नेणारा जो मार्ग आहे त्याच्यावरून आम्ही कधीही डिरेल व्हायचं नाही. असं तिसरं वचन आपल्या समोर आहे विधियुक्त. आणि आता 3 निषेध जे सांगितलेले आहेत ते आहेत परस्त्रीची अभिलाषा कधीही धरू नका. कारण परस्त्रीच्या अभिलाषेमुळे रावणासारख्या बलाढ्य असणाऱ्या, भरपूर तप करणाऱ्या त्या रावणाचं काय झालं ते उदाहरण रामायणाच्या द्वारे आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून परस्त्रीची अभिलाषा धरू नका. त्यानंतर दुसरा निषेध सांगितलेला आहे तो म्हणजे परधनावर डोळे ठेवू नका. परधनाच्या विचाराने तुमचं आमचं मन किती कलुषित होतं याची आपल्याला कल्पनाच नाही. परस्त्रीच्या अनुसंधानाने मन कलुषित होतं. परधनाच्या अनुसंधानाने ते जास्तीत जास्त तिकडे लक्ष देत गेल्यामुळे तुमचं आमचं मन कलुषित होण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणून या 2 गोष्टीचा निषेध म्हणजे या 2 गोष्टी कधीही करू नका अशी आपल्या समोर मांडणी आहे. आणि तिसरं आहे परनिंदा करू नका. जर आपण पाहिलं तर आपल्या बोलण्याचा जो दिवसभराचा विषय आहे तोच या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे बंद करायला सांगितलेला आहे. केव्हाही दोघं जण ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला तिसऱ्या विषयी नेहमी बोलतात असं आपल्याला काय आहे तर अनुभव आहे. आणि या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ते म्हणजे परनिंदा करू नका. कारण आपण त्याची निंदा केल्यामुळे समोरची व्यक्ती तर सुधारण्याची शक्यता नसतेच, पण आपलं मन मध्ये सुद्धा आपल्या समोर या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. प्रत्यक्ष नव्हे पण सांगितलेलं आहे त्या मंत्रामध्ये की जे तुमच्यासाठी भगवंतानी सोडलेलं आहे म्हणजे त्यागलेलं आहे, म्हणजे त्याच्या जवळचं आपलं जीवन व्यवस्थित चालावं म्हणून त्यांनी जे काही तुम्हाला आम्हाला देऊन ठेवलेलं आहे त्याचा आस्वाद जरूर घ्यावा. परंतु परधनावर मात्र अजिबात लक्ष ठेवू नये. कारण परधनावर लक्ष ठेवणारा कधीही सुखी होऊ शकत नाही. दुसऱ्याची सत्ता हडप करण्याच्या प्रयत्नामध्ये दुर्योधनाचं काय झालं ते उदाहरण महाभारताने आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर परस्त्रीच्या नादानी रावणाचं काय झालेलं आहे तेही उदाहरण आपल्या समोर रामायणाने ठेवलेलं आहे. आणि म्हणून तर रामायण महाभारत वाचत वाचत आम्हाला या गोष्टी स्वतःच्या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. आणि ह्या पद्धतीने जर माझं जीवन मी व्यतीत करत गेलो तर त्याचे परिणाम काय आहे ते शिकवणारे जे ग्रंथ आहेत त्यालाच रामायण आणि महाभारत असं म्हणतात. कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांगण्यासाठी, हे आपल्याला समजण्यासाठी या 2 ग्रंथांचा अभ्यास आपल्याला करायला सांगितलेला आहे. मग 3 विधी आणि 3 निषेध. मग आता 4 आपलं कर्तव्य
एक विषय आहे की धर्म म्हणजे कर्तव्य, आणि आपल्या वाटेला आलेलं जे काही कर्तव्य आहे, जगाचा आणि आपला संबंध जो आहे तो फक्त कर्तव्यापुरता आहे हे लक्षात ठेवून ते कर्तव्य अत्यंत चोखपणे जर आपण, निरपेक्षपणे जर आपण करत गेलो तर आपल्या चित्ताची शुद्धी हे फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून आपल्या वाटेला जे जे कर्तव्य आलेलं आहे, पुत्र धर्म आहे, पत्नी धर्म आहे, पती धर्म आहे, शेजार धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, ह्या पद्धतीचे जेवढे काही कर्तव्य आपल्याला करायला सांगितलेले आहे ते मनापासून करावेत. पण हे सगळे कर्तव्य करत असताना समर्थांनी सांगितलेलं आपल्याविषयीचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा आपल्याला कधीही विसर पडू देऊ नये. आणि ते कर्तव्य आहे स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हे सगळे कर्तव्य करत असताना सुद्धा आपल्या स्वरूपाचं अनुसंधान सुटू न देणं आणि स्वरूप जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करणे ह्यालाच तर साधना असं म्हणतात. आणि ही साधना कशामध्ये मोडते तर धर्म या संकल्पनेमध्ये मोडते. आणि म्हणून धर्माने वागणे म्हणजे काय आहे तर आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे. गोंदवलेकर महाराज छान आपल्याला सांगतात त्यांच्या नित्याच्या प्रवचनामध्ये की प्रपंचामध्ये जो कर्तव्यनिष्ठ राहतो त्याला सुख मिळत राहतं. कारण मग असं केलं नसतं तर बरं झालं असतं, एवढं करायचं राहूनच गेलं, मीच सांगितलं नसतं तर मग काय झालं असतं, इत्यादी तऱ्हेचे जे मन कलुषित करणारे विचार आहेत ते आपण कर्तव्यनिष्ठ राहिलो की आपल्याला त्रास देत नाही. नाही तर मनाला काहीतरी बारीक अशी टोचणी राहते की हे करायचं राहिलं, ते केलं नाही, मी असं वागायला नको होतं. ह्या पद्धतीची टोचणी बोचणी जोपर्यंत अंतःकरणामध्ये शिल्लक राहते तोपर्यंत ते अंतःकरण शुद्ध झालं, मोकळं झालं असं म्हणता येत नाही. आणि म्हणून प्रपंचामध्ये कर्तव्यनिष्ठ असावं आणि परमार्थ सिद्धीमध्ये गुरुनिष्ठ असावं. त्यांनी दिलेलं साधन जे आहे ते अत्यंत मनापासून करत राहणे ह्याला गुरुनिष्ठा सांभाळणे असं म्हणतात. आणि ती पण निष्ठा आम्ही सांभाळली पाहिजे. मग आता धर्म म्हणजे काय याचा उहापोह झाल्यानंतर दुसरा भाग जो आपल्या समोर येतो तो अर्थ. अर्थ म्हणजे मिळवणे. अर्थ शब्दाचे 2-3 अर्थ आपल्या समोर आहे. सहजच बोलणाऱ्याला आपण म्हणतो तू असं म्हणतोस त्याचा अर्थ काय आहे रे नेमका, म्हणजे मिनिंग काय आहे, तुझ्या बोलण्याचा नक्की लक्षार्थ काय आहे, वाच्यार्थ काय आहे, अर्थ काय आहे, तुला नेमकं मला काय म्हणायचं आहे, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय. या पद्धतीने अर्थ हा शब्द आपण वापरतो. दुसरा अर्थार्जन म्हणजे पैसे मिळवून आणणे, कमावणे. आता हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी अर्थव्यवस्था जी आहे ती आपल्यासाठी आपल्याला करावीच लागते. आणि ती अत्यंत शांतपणे व्यवस्थित नीती न्याय नियम ह्या सगळ्यांचा अवलंब करत करत तो पैसा मिळवण्याचा आपण जरूर प्रयत्न केला पाहिजे. तुकाराम महाराज आपल्याला या ठिकाणी छान सांगतात. ते म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पहिला भाग आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे, की उत्तम व्यवहाराने. समर्थ सुद्धा म्हणतात दारासूची पाहिजे त्याप्रमाणे अर्थसूची सुद्धा पाहिजे. म्हणजे अर्थ सुद्धा शुद्ध पद्धतीने मिळवलेला असला पाहिजे, पैसा सुद्धा शुद्ध रीतीने मिळवलेला असला पाहिजे. आणि मग आपल्याला माहिती आहे की टेबला खालून आलेला आणि वाजत गाजत आलेला. तर कुठला पैसा आपल्या घरात आला पाहिजे तर वाजत गाजत छान पद्धतीने मिळवलेला जो पैसा आहे तो सुख देण्याला कारणीभूत होतो. आणि चोरी लबाडी करून इतरांना त्रास देऊन इतरांना धमकावून जो पैसा घरात आणला जातो तो पैसा सुरुवातीला जरी सुखदायक वाटत असला आपल्याला तरी सुद्धा कालांतराने तो दुःखाला कारणीभूत होतो. आणि म्हणून पैसा मिळवत असताना सुद्धा तो अत्यंत शुद्ध मार्गाने आम्ही मिळवला पाहिजे. दुसरा एक भाग आहे कमावलेला पैसा जो आहे. आता जोडून या धन उत्तम व्यवहार हे झालं. पुढे आहे उदास विचारे वेच करी. उदास विचार वेच करी म्हणजे जेवढा पैसा मी मिळवलेला आहे तेवढा माझ्या एकटीच्या मालकीचा मुळीच नाही हे मिळवणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपली व्यवस्था तशी आहे, पाहतो आपण
की पतीच्या निधनानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना पतीच्या निधनानंतर पत्नीला जी आहे ती अर्धी पेन्शन देण्याची व्यवस्था आहे. मग आता मेल्यानंतरच तिला अर्धी पेन्शन म्हणजे अर्धा पैसा मिळायला पाहिजे का जिवंत असतानाच तो अर्धा दिला तर कुरकुरी घरातल्या कमी होतील, याचा विचारही आपण या ठिकाणी केला पाहिजे. की जी संपत्ती मी घरात मिळवून आणलेली आहे ती माझी एकट्याची नसून घरातल्या प्रत्येकांची योग्य व्यवस्था करण्यासाठी म्हणून ती मी कमावून आणलेली आहे. म्हणून आणताना जितकी ती प्रसन्न चित्ताने आणावी तितकाच त्याचा विनियोग करताना सुद्धा चित्ताची प्रसन्नता अत्यंत आवश्यक आहे. परमपूज्य मंदाताई म्हणतात की ज्या वेळेला एखादा सुंदर कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा असतो, अध्यात्मासारखा गुरुपौर्णिमेचा उत्सव वगैरे, त्यावेळेला सुद्धा कोणा एकट्याच्या संपत्तीने हा करणे शक्य नसते. मग अनेकांना आपण त्या ठिकाणी आवाहन करतो, पण आवाहन केल्यानंतर सुद्धा अत्यंत प्रसन्न चित्ताने ज्याने ती दिलेली आहे तेवढीच फक्त स्वीकारावी आणि चित्ताला त्रास करून ज्याने ती बाहेर काढलेली आहे त्याची ती मुळीच स्वीकारू नये, कारण ती आपल्या कार्याचा नाश करणारी असते. मग चित्ताची प्रसन्नता व्यय करताना सुद्धा किती आवश्यक आहे ते आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या संपत्तीचे वाटेकरी किती आहेत? एक कुटुंबीय आहे, एक स्वतःला लागते, दुसरं कुटुंबासाठी खर्च करताना लागते, त्यानंतर आपल्याला जे काय कर आपल्यावर सरकारने लादलेले आहे ते सरकार चालवण्यासाठी, राष्ट्राची व्यवस्था करण्यासाठी म्हणून ते आवश्यक आहे. म्हणून कर बुडवेपणा न करता आपण वेळच्या वेळी ते कर भरले पाहिजेत. संपत्ती अफाट कमवतो पण दाखवताना मात्र ती आपण थोडी दाखवतो, म्हणजे कर जो आहे तो जेवढा द्यायला पाहिजे तेवढा आपण ज्या वेळेला देत नाही त्यावेळेला त्याही ठिकाणी अर्थशुची सांभाळली जात नाही. मिळवलेला पैसा हा माझ्या एकट्याचा नसून तो कुटुंबाचा आहे, राष्ट्राचा आहे. त्यानंतर संपत्ती मिळवलेली डॉक्टर काका म्हणतात चॅनलाइज कशी करायची ते सुद्धा आधीच प्लॅनिंग आपल्या डोक्यात असलं पाहिजे. की नुसती भोगासाठीच ती संपत्ती वापरायची आहे की उत्तम कार्य करण्यासाठी आपल्याला ती वापरायची आहे, देवकार्य करण्यासाठी आपल्याला ती उपयोगात आणायची आहे, याचा सुद्धा आपल्याला विवेक करावा लागतो. संपत्तीची गरज सगळ्यांनाच आहे. जरी झाला संन्यासी तरी 12 वाजता तोंडवासी असं समर्थही आपल्याला सांगतात. मग संन्यासी जरी असला तरी त्याला पोट भरण्यापुरती का होईना पण भिक्षा मागावी लागते, म्हणजे अर्थप्राप्ती त्या पद्धतीने त्याला करून घ्यावी लागते. मग आता इथं सुद्धा आपल्या समोर जनक राजाचं उदाहरण ठेवलेलं आहे. जनक राजा आणि याज्ञवल्क्य. की जनक राजाच्या दरबारामध्ये वर्षातून एकदा मोठी धर्मसभा आयोजित केली जायची आणि त्या ठिकाणी अनेक साधू संत, विद्वान या सगळ्यांना पाचारण केलं जायचं आणि आध्यात्मिक प्रश्न त्यावर त्या ठिकाणी चर्चा चालायची. आणि जनक राजा सुरुवातीलाच सांगायचा की जो माझ्या प्रश्नाची योग्य उत्तरे देईल त्याला ज्या गायींच्या शिंगांना सोन्याचा पत्रा लावलेला आहे अशा 1000 गायी त्याला दक्षिणा म्हणून त्या ठिकाणी मिळतील. आणि या ऋषी आहेत ते अत्यंत आत्मविश्वासाने प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधीच जनक राजाला म्हणतात की तू गायी मला दे, मी माझ्या आश्रमाकडे त्या पाठवून देतो आणि तुझ्या प्रश्नाची उत्तरं देतो. या पद्धतीने त्या शास्त्राचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याचा विनियोग सुद्धा, त्या विद्येचा विनियोग सुद्धा ते कशासाठी करत आहे. मग आता त्यांना हे धन कशासाठी पाहिजे आहे तर स्वतःच्या भोगासाठी नव्हे, तर पूर्वीच्या काळी ऋषी मुनी जे आहे ते पाठशाळा, वेधशाळा ह्या पद्धतीने वेद पाठशाळा घ्यायचे आणि 8व्या वर्षापासूनच त्यांच्याकडे असे विद्यार्थी जवळजवळ 10 ते 12 वर्ष शिकण्यासाठी येत असत. एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची, झोपण्याची, निवासाची व्यवस्था त्या ऋषीमुनींना करावी लागायची. आणि पूर्वीच्या काळी अनुदान वगैरे असा काही प्रकार नव्हता, डोनेशन वगैरे असा काही प्रकार नव्हता आणि म्हणून आधी प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि मग त्या राजांकडनं ह्या पद्धतीची संपत्ती, त्याला गोळा करणे म्हणायचं नाही तर ती मिळवलेली आहे. आणि अशी मिळवलेली संपत्ती मग आपल्या आश्रमातल्या व्यवस्थेसाठी ते ऋषीमुनी वापरत असत. म्हणून अर्थार्जन
हे काही नावं ठेवण्यासारखं नाही, फक्त ते कसं करायचं आहे आणि त्याचा विनियोग कसा करायचा आहे ह्याचा विवेक जो आहे तो मात्र संतांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही आम्ही करायला शिकलं पाहिजे. मग अति अर्थ मिळवण्याच्या नादामध्ये आपल्या जीवनात अनर्थ निर्माण होईल ह्या पद्धतीने जीवन व्यतीत करण्यामध्ये आपल्या जीवनाची शोभा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ह्याच ठिकाणी जागा राहायचं की भोगासाठी नव्हे तर त्यागासाठी संपत्ती कमावलेली आहे. आणि त्यागासाठी म्हणजे इतरांचं कल्याण व्हावं, इतरांचं पालन पोषण करावं, देव कार्य करावं, म्हणून ही सगळी संपत्ती आपण कमावलेली आहे. या पद्धतीचा विचार जर त्या ठिकाणी असेल तर ते अर्थार्जन अत्यंत उत्तम दर्जाचं असतं. आणि या पद्धतीचं अर्थार्जन करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेळोवेळी ज्याला आवश्यक आहे त्याला मदत करणे, देव कार्य करणे, कर न बुडवणे, या सगळ्या गोष्टी करत करत ज्या अर्थाचा तुम्ही आम्ही आस्वाद घेऊ ते तुम्हाला आम्हाला सौख्य देणारं आहे. आणि असं न करता ज्या वेळेला त्याचा विनियोग फक्त आमच्या भोगासाठी आम्ही करू त्यावेळेला मात्र तेच भोग आम्हाला कधीतरी काय करणार आहेत तर खड्ड्यात घालणार आहेत. डोंगरे शास्त्री त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे जे आहे ते सगळा व्यापारी वर्ग असायचा. गुजराती मारवाडी लोक सगळं ते आयोजन करायचे. आणि आता गुजराती मारवाडी लोक म्हटले की वैश्य व्यापार आणि भरपूर धनसंपदा त्यांच्या ठिकाणी असायची. खूप मोठं भव्य दिव्य आयोजन असायचं. आणि त्या सगळ्यांसमोर डोंगरे शास्त्री सांगायचे लक्ष्मी आपली आई आहे, तिचा कधीही उपभोग घेऊ नका तर तिचा उपयोग करा म्हणजे ती तुमच्यावर जास्तीत जास्त प्रसन्न होईल. हाही विचार या ठिकाणी तुम्ही आम्ही लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर तिसरा जो आपल्या समोर ठेवलेला आहे पुरुषार्थ त्याला काम असं म्हटलेलं आहे. आणि काम शब्दाचा अर्थ आहे भोग्य वस्तूची मनात निर्माण झालेली इच्छा. आता मन म्हणल्यानंतर त्या मनावर अनंत जन्मीचे पूर्वीचे संस्कार आहेत. दृश्य जगत जोपर्यंत आम्हाला सत्य वाटत राहतं तोपर्यंत या दृश्य जगतातून काहीतरी मिळवावं, ते भोगावं, त्या भोगातच आनंद साठवलेला आहे या पद्धतीच्या कल्पना तुमच्या आमच्या मनामध्ये असतात. आणि म्हणून या इच्छा सतत मनामध्ये निर्माण होतात. मग आता आमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून जो काही प्रयत्न केला जातो त्याला काम पुरुषार्थ असं म्हणतात. आता हा पुरुषार्थ मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आम्हाला जे करावं लागतं त्याच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. आता घरातली आपली आई जी आहे ती आपल्यासाठी नेहमीच उत्तम स्वयंपाक बनवत असते, खाऊ घालत असते, पिऊ घालत असते. पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळा एखादा पदार्थ खाण्याची ज्या वेळेला इच्छा निर्माण होते त्यावेळेला आपण त्या आईला तो पदार्थ हक्काने जरूर मागू शकतो. पण त्या मागण्याच्या पद्धती कशा आहेत तर गुणांप्रमाणे वेगळे वेगळे जे लोक असतात ते मागतात. काही जण दरडावून आईला सांगतील, पत्नीला सांगतील की मला हे खायचं होतं तू केलंच नाही, का करत नाही वगैरे वगैरे. आणि एवढं केल्यानंतर तो पदार्थ खाण्यामध्ये सगळी मजाच निघून जाते. म्हणजे काम पूर्तीसाठी आपण सांगितलेलं आहे पण आधी जर भरपूर ताणाताणी झालेली असेल तर तो पदार्थ खाण्यामधलं जे सुख आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं असतं. आणि दुसरा भाग आहे लढिवाळपणा करून जर आम्ही एखादा पदार्थ त्या माऊलीला मागितलेला असेल तर ती कितीही कष्ट झाले, कितीही थकलेली असली तरी प्रसन्न चित्ताने आपल्याला ते परत करून देते. ह्याच पद्धतीने ईश्वराकडे आता आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जोपर्यंत आपण त्या ईश्वराचं नामस्मरण करतो म्हणजे सकाम उपासना करत राहतो तोपर्यंत जो जे वांछील तो ते लाहो या पद्धतीने तो जो ज्या पद्धतीची उपासना करेल त्या पद्धतीने त्याला काहीतरी देत राहतो. परंतु स्वतः मात्र त्याच्यापासून दूरच राहतो. पण जो निष्काम पद्धतीने त्याला आळवतो, तुझ्या भेटी व्यतिरिक्त मला काहीही नको असं ज्या वेळेला त्या साधकाच्या मनात येतं, इतर दृश्य जगतातले सगळे काम थांबवून निष्काम होऊन ज्या वेळेला तो फक्त भगवत भेटीची तळमळ अंतःकरणामध्ये सतत दृढतेने धारण करतो त्यावेळेला मात्र तो परमेश्वर प्रत्यक्ष त्याला भेट देतो. आणि म्हणून हा काम म्हणजे मनातल्या इच्छा
आता या मनातल्या इच्छा पूर्ण करत असताना आपल्या समोर छान पद्धतीने मांडणी आहे की ज्याच्याजवळ त्या पूर्ण करण्याची क्षमताच नाही त्याच्याकडे ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तोंड वेंगाडण्यापेक्षा तुम्हाला जर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर इतरांकडे तोंड न वेंगाडता तुम्ही भगवंताची काय करा तर सकाम उपासना करा. आता ही सुरुवात आहे, पण कायम सकाम उपासना करत राहा असं मात्र कुठंही सांगितलेलं नाही. तर सुरुवात तिथून आहे, पण कधीतरी सकामतेचा त्याग करून निष्काम उपासनेला तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर सुरुवात केली पाहिजे. मग हळूहळू ज्या वेळेला निष्काम उपासना आमच्या ठिकाणी सुरू होईल त्यावेळेला मनामध्ये मोक्षाची तळमळ निर्माण होईल. आणि जोपर्यंत या संकल्पांचा आतमध्ये सतत उद्रेक चालू आहे तोपर्यंत आमचं अंतःकरण जे आहे ते बहिर्मुख राहतं. बहिर्मुख राहिलेलं अंतःकरण जे आहे ते सतत क्षुब्ध होतं. कारण इच्छा जरी माझ्या मनातल्या असल्या तरी त्याच्या पूर्तीसाठी जे काही आवश्यक आहे ते जगातल्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती आणि माझं दैव एवढ्या 4 गोष्टी त्याच्या मागे असल्या पाहिजेत. त्यावेळेला जे करायला पाहिजे ते पूर्णच असतं. पण यातलं एक जरी कमी पडलं तरी ज्याच्या मनात अधिक काम आहे त्याच्या मनामध्ये क्रोध सुद्धा तितकाच असतो. कारण त्या कामाच्या आड जे जे कोणी येतात त्यांचा चित्ताला नक्कीच क्रोध निर्माण होतो. जे मला पाहिजे आहे ते मला न मिळता जास्ती मिळतात वेळेला त्या चित्तामध्ये क्रोध सोबत त्याविषयीचा द्वेष, मत्सर, तिरस्कार सुद्धा निर्माण होतो. आणि काम, क्रोध, द्वेष, मत्सर, तिरस्कार इत्यादी जे विकार आहेत ते मला दुःख देणारे आहेत हे आमच्या कधीही लवकर लक्षात येत नाही. तर शत्रू हे बाहेर नसून ते कामादी रूपाने माझ्या अंतःकरणातच लपलेले आहेत. आणि म्हणून त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर जो काम आहे तो काम हे माझं स्वरूप आहे. आता गृहस्थाश्रमामध्ये या कामजीवनाचं प्राबल्य असतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रजा निर्मितीसाठी हा जो शब्द आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. आणि प्रजा निर्मितीचं काम झाल्यानंतरही गृहस्थाश्रमामध्ये जर ते शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहत असेल तर तिथं कुठंतरी काहीतरी गडबड आहे. कारण 4 आश्रमामध्ये गृहस्थाश्रमानंतर आमच्या समोर वानप्रस्थाश्रम ठेवलेला आहे. याचं भान जर आम्ही ठेवलं नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत ते काही चाललेलं असतं आणि ते बरोबर नाही. आता त्याच्यासाठी हे कामजीवन सुद्धा त्याच्यातून आम्हाला सुख मिळावं, कुळ परंपरा चालू राहावी या पद्धतीने ते असल्यामुळे त्यामध्ये काही गैर नाही. परंतु कामजीवनामध्ये सुद्धा परस्त्रीचा लोभ जर चित्ताला असेल तर कुटुंब संस्था पूर्णपणे त्या ठिकाणी विस्थापित होऊ शकते. आणि म्हणून त्या ठिकाणी संस्कृतीने युक्त असणारा जो काम आहे तो भोगायला हरकत नाही. आणि म्हणून विवाह, कुटुंब संस्था ह्या गोष्टी तुमच्या आमच्या समोर ठेवून दिलेल्या आहेत. पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला तो अनावर होतो त्यावेळेला मात्र दुःखाशिवाय काहीही त्यातून दुसरी निर्मिती होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या बंधनात राहून शुद्ध पद्धतीने तो जर भोगला तर एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात की या आश्रमामध्ये घेतलेला जो काही कामजीवनाचा भोग आहे तो त्यागा समान आहे. पण कुठपर्यंत तर प्रजा निर्मितीपर्यंत. त्याच्यानंतरही तो जर तसाच चालू राहत असेल तर तिथं कुठं काहीतरी गडबड आहे हे लक्षात ठेवावं. आणि पुढच्या आश्रमाकडे जाण्याची व्यवस्था असून सुद्धा आमच्या मनातला काम, वासना दूर होत नाही याबद्दल स्वतःला ताडण करण्याचा प्रयत्न करावा. कारण काम, क्रोध, मद, मत्सर हे सगळ्या विकारांचं मूळ जे आहे ते काम हाच आहे की मनामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांच्या इच्छा सतत बाहेर निर्माण होणे आणि अंतःकरण वृत्ती बहिर्मुख होणे हा रजोगुणाचा स्वभाव आहे. आणि या रजोगुणातून सुटल्याशिवाय आम्हाला परमार्थाकडे पूर्णपणे अंतःकरण वृत्ती वळवता येत नाही. आणि म्हणून या कामजीवनाचा सुद्धा तुम्ही आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार केला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे म्हटलेलं आहे की
चौथा आपल्या समोर जो ठेवलेला आहे तो मोक्ष. मोक्ष हा पुरुषार्थ. आता हा मोक्ष म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, तर मोक्ष हा जो चौथा पुरुषार्थ आहे, जसा अर्थ आम्हाला बाहेरून मिळवून आणायचा असतो तसा मोक्ष हा बाहेरून मिळवून आणायची गोष्ट आहे का? तर मोक्षाला आपल्याला सगळे संत सांगतात की नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. आम्ही आमच्या स्वरूपाचं विस्मरण झाल्यामुळे आम्हाला परत स्मरण करण्यासाठी या सगळ्या साधना पद्धती सद्यस्थितीमध्ये कराव्या लागत असल्या तरी सुद्धा ह्यातलं जे मोक्ष नावाचं साध्य आहे ते बाहेर कुठेतरी आहे आणि मला ते मिळवायचं आहे असंही नाही. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की देवाजवळ नाही मोक्षाचे गाठोडे. आम्हाला सगळ्यांना वाटतं की देवाचं दर्शन घ्यावं, गुरुचं दर्शन घ्यावं, गुरु करावा आणि गुरूंनी डोक्यावर हात ठेवला की त्या क्षणी आम्हाला मोक्ष मिळावा. पण ह्या पद्धतीने हा मोक्ष आहे का? मोक्ष म्हणजे नेमकं काय आहे? तर सुटकेचा निश्वास, अंतःकरण एकदम मोकळं होणं, मी सर्व बंधनातून सुटलो, ह्या पद्धतीचा तो एक प्रकारचा आनंद आहे. मग आता कुठल्या तरी बंधनामध्ये मी आधी अडकलेलो आहे याची तरी मला कल्पना आहे का? संत जोपर्यंत आयुष्यात येत नाही तोपर्यंत आम्ही कशात नेमके अडकलेले आहोत त्याचंही कारण आम्हाला नक्की लक्षात येत नाही. मग आता आम्ही कुठल्या कल्पनेमध्ये अडकलेले आहोत? मी देह आहे या कल्पनेमध्ये अडकले आहोत. त्यानंतर जग सत्य आहे ही दुसरी कल्पना आहे. मी कर्ता भोक्ता आहे ही तिसरी कल्पना आहे. आणि या तीन कल्पनांच्या बंधनामध्ये जो अडकलेला आहे त्याला बद्ध असं म्हणतात. आणि त्या बद्धानी आता मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय करायचं आहे तर स्वतःविषयी, जगाविषयी, नंतर स्वतः करत असलेल्या भोक्तृत्व भ्रांतीत अडकलेल्या जीवानी कर्ता करविता मी नाही ह्या पद्धतीच्या समजुती स्वतःच्या ठिकाणी व्यवस्थित करून घेणे. मी देह आहे या कल्पनेतून सुटण्यासाठी मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे ह्या पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. जग सत्य मला कितीही जरी वाटत असलं तरी सत्याची एकदा व्याख्याच नक्की लक्षात घ्यावी की जे त्रिकाला बाधित असतं, जे तिन्ही काळामध्ये असतं, जे कधीच नाहीसं होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. आणि मग जगातल्या वस्तू, जगातल्या व्यक्ती यांना तपासून पाहावं, स्वतःचा देह तपासून पाहावा की खरंच तो तिन्ही काळामध्ये टिकणारा आहे का? मग तिन्ही काळामध्ये जर माझा देह सुद्धा टिकत नाही तर देहादी जे कोणी आहेत ते तरी तिन्ही काळामध्ये पूर्णपणे टिकणारे आहेत का? म्हणजे तिन्ही काळात टिकत नाही त्यालाच असत्य असं म्हणतात, त्यालाच अनित्य असं म्हणतात. आणि या अनित्याच्या पसाऱ्यातून स्वतःला बाजूला करून नित्य असणाऱ्या त्या परमात्म्याशी एकरूप होणे याला मोक्ष मिळणे असं म्हणतात. देहात आहे पण देहात अडकलेला नाही, जगात वावरतो आहे पण जगाला सत्य समजत नाही आणि भव्य दिव्य कार्य करतो आहे परंतु कर्तृत्वाचा एवढा उत्साह सुद्धा अहंकाराच्या चित्ताला चिकटलेला नाही, त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि अशा जीवनमुक्तीचा अनुभव जो घेतो त्याला पूर्णपणे परमानंदाची प्राप्ती झालेली असते. या सर्व अध्यात्मशास्त्राचं एक घोषवाक्य आहे की सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आता तुम्हाला आम्हाला अखंड असणारं सुख हवं आहे. मग ते सुख नेमकं कुठं आहे तर ते स्वस्वरूपाच्या ठिकाणी आहे. कारण स्वस्वरूप जे आहे त्यालाच आत्मा, ब्रह्म असं म्हणतात आणि ते आनंदमय आहे, ते सुखरूप आहे. त्याच्या ठिकाणी कुठलीही घडामोड नाही आणि घडामोडच आनंद कधीही कमी जास्त होत नाही. आणि म्हणून या परमानंदाची प्राप्ती करून घेणे म्हणजेच मोक्ष मिळवणे, म्हणजेच परमार्थ सिद्धीला नेणे. समर्थ रामदास स्वामींनी परमार्थ स्तवन नावाचं एक पूर्ण समासच आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि परमार्थ नाही तो भिकारी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. की भरपूर संपत्ती आजूबाजूला आमच्या आहे, सगळ्या सुखसोयींनी युक्त असणाऱ्या वस्तू घरात आहेत, पैशाला कुठेही कमी नाही, मला जे पाहिजे ते बाजारात जाऊन मला आणता येतं. इतका जरी पैसा माझ्याजवळ असला तरी अंतःकरणामध्ये शांती, तृप्ती, आनंद, समाधान
हे आहे की नाही हे आपण आपलं तपासलं पाहिजे. आणि हे जर नसेल तर आम्ही बद्ध आहोत. आणि हे जर अंतःकरणामध्ये निरपेक्षपणे अनुभवाला येत असेल तर आम्हाला तिथल्या तिथं काय मिळालेलं आहे, तो मोक्ष मिळालेला आहे. हा या मोक्षाचं गाठोडं घेऊन देव बसलेला नाही की आपण त्याच्याकडे मागायला गेल्यानंतर त्याने एक मुठभर आपल्या झोळीत टाकावं. ह्या पद्धतीचा हा मोक्ष नाही. तो मोक्ष मिळवण्यासाठी किती गैरसमजुती आमच्या चित्तातल्या आम्हाला दूर कराव्या लागतात ते आम्हाला आपले श्री गुरु जे आहेत ते छानपणे समजावून सांगतात. पण त्यांनी समजून सांगितल्यानंतर नो द सिस्टीम नंतर यूज द सिस्टीम जो भाग आहे तो तुम्ही आम्ही करायला पाहिजे. आणि मग गेट द रिझल्ट आपल्या समोर सांगितलेला आहे की रिझल्ट केव्हा तुम्हाला मिळतील. या परमार्थशास्त्राचा अभ्यास केला तर त्याचा रिझल्ट कधी मिळणार आहे आम्हाला, तर ज्या क्षणी तुम्ही ते अंतःकरणामध्ये बिंबवून आचरणात उतरवाल त्या क्षणी त्याचा रिझल्ट आहे. डॉक्टर काका एक छान पद्धतीने मांडणी आपल्या समोर सांगतात की मोक्ष मोक्ष म्हणजे कधीतरी होणारी एखादी घटना आहे अशा पद्धतीचं तो नाही. तर कशा पद्धतीने तो आपल्याला अंतःकरणाला अनुभवात येऊ शकतो. शास्त्र शुद्ध विचार आम्ही करू त्या क्षणी तिथल्या तिथं एखाद्या दुःखातून आमची मोकळीक होते हे आम्हाला लक्षात येईल. त्यावेळेला तोच मोक्षाचा आम्हाला मिळालेला आनंद आहे. उदाहरण देतात नेहमी ते की एखाद्याला मुलगा होतो. आता ज्या क्षणी मुलगा झाला त्या क्षणापासून तो वास्तविक पाहता पुरुषच आहे. पण त्याचं पुरुषत्व सिद्ध होण्यासाठी 24-25 क्षणी अनुग्रह झाला. ते क्षणी मोक्षातले प्रतिबंध भरपूर आहेत. ऐकत असताना एवढे प्रतिबंध तर खऱ्यापर मिळवत असताना किती प्रतिबंध असतील याचा आपणही विचार करावा. आणि ते सगळ्या प्रतिबंधातून स्वतःला मोकळं करणं यालाच तर मोक्ष असं म्हणतात. आता प्रतिबंध या ठिकाणी आपल्या समोर आहे की आपल्याच चुकीच्या कल्पना या ठिकाणी मनामध्ये ज्या निर्माण होतात त्याच आपल्या ठिकाणी बंधन निर्माण करणाऱ्या आहेत. मनएव मनुष्यानां कारणं बंध मोक्ष योगो असं आपल्या समोर मांडणी आहे की मोक्षाला सुद्धा कारणीभूत आहे. आणि म्हणून साधना जर मला काय करायची असेल तर मोक्षाला अनुकूल असं मनावर सुसंस्कार करीत राहणे याला साधना असं म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर येते की आपल्या मनाला मोक्षासाठी अनुकूल करून घेणे, आपल्या मनाला प्रसन्न करून घेणे, त्याला अखंड प्रसन्नतेचा अनुभव देण्याचं जे काही विचारसरणी आहे शास्त्रांनी, श्री गुरूंनी, संतांनी आम्हाला शिकवलेली आहे त्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करून त्या मनाला सुसंस्कृत करून मोक्षाचा आनंद घ्यायचा असतो. आणि म्हणून इथं आपल्या समोर की मोक्षाला परमपुरुषार्थ म्हटलेला आहे. इथून बाहेरून काहीही करणे नाही. मग हा मिळवण्यासाठी उपाय काय आहे. समर्थ रामदास स्वामी आपल्याला म्हणतात अंतरनिष्ठ तितुके तरले की अंतःकरणात असणाऱ्या त्या परमात्म्याचा म्हणजे आत्मारामाचा शोध घ्या. अंतःकरण वृत्ती सतत तिकडे रंगवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि असं करता करता कधीतरी तेच आपण आहोत हा आपल्या बुद्धीचा निश्चय होईल. आणि या मोक्ष सुखाचा जो अनुभव आहे तो अनुभव जसा संतांनी घेतलेला आहे. आता संतांनी हा अनुभव कशा शब्दामध्ये व्यक्त केलेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आता कुठल्या सुखसोयी या संतांच्या घरामध्ये होत्या. तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा धंदा पूर्ण बुडालेला होता. कुठल्या या सुखसोयींनी युक्त अशा वास्तूमध्ये ते राहत होते का. नाही. पण तरी सुद्धा त्यांचं अंतःकरणाची जी वास्तू आहे ती मात्र अत्यंत प्रसन्न होती. आणि आम्ही ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूमध्ये सुखसोयींनी युक्त असं पूर्णपणे घर भरलेलं आहे. पण मनामध्ये मात्र सुखरूपतेचा यत्किंचित सुद्धा स्पर्श झालेला नाही. आणि ही जी माझ्या जीवनाची शोकांतिका आहे ती जर मला थांबवायची असेल तर परमार्थ सिद्धीसाठी तुम्ही आम्ही सगळेजण सज्ज झाले पाहिजे. आणि या परमार्थ सिद्धीसाठी दुसरा कुठलाच उपाय नाही तर श्री गुरूंच्या संगतीमध्ये त्यांनी जे विचार दिलेले आहे त्या विचारांचं अनुसरण करत राहणं. मला काय वाटतं ह्याला परमार्थामध्ये काडीची ही किंमत नाही. तर गुरूंनी काय सांगितलेलं आहे
शास्त्राने काय सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी माझ्या विचारांना वळण लावते की नाही, ह्यावर हा परमार्थ सिद्ध होण्याची सगळी गुरुकिल्ली त्यामध्ये ठेवलेली आहे. आणि ह्या पद्धतीने विचार करत करत पुढे जाण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्ही आम्ही सगळेजण करूया. जय जय रघुनाथ.